नमस्कार मंडळी, मी सुप्रिया नाईक तुमचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आता आपण चाललेलो आहोत वेंगुर्ला तालुक्यातल्या कोंडुरा या बीचला, जो बीच अतिशय सुंदर आणि मनमोहक असा आहे। जास्तीची वर्दळ नाहीये, अतिशय शांत अशी ही जागा आहे। तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता आम्ही चाललेलो आहोत आणि हा बीच आमच्यासाठी नवीन असणार आहे आणि आता आम्ही वेंगुर्ल्यात पोहोचू। तर वेंगुर्ल्यापासून हे बीच जवळजवळ 11 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे। अगदी शांत रस्ते आहेत, आजूबाजूला सुद्धा अशी गर्दी फारशी दिसत नाहीये। एक तास प्रवास केल्यानंतर आता आम्ही या कोंडुरे गावामध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। आम्ही उतरलो आता कोंडुरा बीचला आणि चला आता आपण बीचवर जाणार आहे। आणि पेट्रोल संपलं हा संपलं तर काय नाही, इथे झोपायचं रात्री, काय प्रॉब्लेम नाही। आमचं पेट्रोल संपलेलं आहे आणि चालतच जाणार आहे घरी आता। हे वेंगुर्ल्याकडून आम्ही इथे आलोय। थोडासा कच्चा रस्ता आहे आणि ओ माय गॉड, ओळखला का शौर्याला आमच्या? नाही, तिकडेच जायचं तुला। दोघ जण वेट करते। चला, इथे काय लिहिलेलं आहे आपण वाचूया जरा। राजा कोंडूरवाडी ग्रामस्थ आणि कोंडुरा समुद्र किनाऱ्यापर्यंत सोयीच्या 4 वर्षापूर्वी कोंडुरा आपण आता चालत आलो। चला आता आपण बीचकडे जाऊया। हे चालू असणार, हे आता 10 दिवसांपूर्वी बंद केलंय। काही काम असेल, हे फार्म हाऊस सारखं वाटतं काहीतरी। नारळ एवढीशी सुकलेले खाली ना। चला तर आपल्याला आता एक अर्धा ते पाऊण किलोमीटर चालत जायचं। कोंडुरे गाव आहे, पण आमचं कोंडुरे गाव वेगळं आहे। हे कोंडुरे गाव वेंगुर्ल्यामध्ये। तर आपण आता चाललोय, दाखवते तुम्हाला। मी जाईल त्याला वर घेता घेता मी। कसलं झाड आहे पण हे? नुसतं मण्यांसारखे दिसतंय ना। हाल हलतोय, त्याच्यानंतर ही अशी मोठी फळं होतात है ना। काय म्हणतात मला पण माहिती नाही, पण खूप सुंदर आहे, छान आहे। चला मंडळी, अजून बरंच जायचं आहे खाली आम्हाला। मस्त असे घर आहेत। इथे फणसाचं झाड आहे आणि बघा किती मस्त फणस लागले। आणि जर हे लाकडं जळण्यासाठी कापून ठेवले। अजून इथे रस्ता पक्का नाही आहे, तर इथे चालत जवळजवळ अर्धा किलोमीटर आम्ही आता आतमध्ये आलोय आणि आता बीचकडे जातोय। अजून सुद्धा बराच आहे बाकी। समुद्र तुम्हाला इथून दिसत असेल, हे बघा। चला तर आपण जाऊया आता। चला तर आता कोंडुरे बीचकडे जाऊया आपण। सुंदर एकदम
कारण इथे बघा, इथे गाव दिसतं, इथे घरं दिसतात आपल्याला आणि संपूर्ण ही नारळाची झाडं आहेत. हे बघा, इथून आता आपण आलो या रस्त्यातून आणि इथे आतमध्ये शिरल्यानंतर ही सगळी अशी नारळाची झाडं आहेत बघा. मला वाटतं पावसात हे सगळं भरून वाहत असावं. वाव, इथून पण आता आपण चाललोय पुढे. तर आता हे बघा, इथे सगळी गर्द अशी नारळाची झाडं आहेत आणि हा कोंडुरे बीच. नारळांची एकदम गर्द झाडी दिसते आपल्याला आणि त्यातूनच ही वाट काढायची आपल्याला. आता बीच खूप सुंदर दिसतोय आणि तिथे जाण्याचा जो रस्ता आहे तो पण खूप छान आहे. पक्ष्यांचे आवाज बघा किती सुंदर येत आहेत. तिथे एक छोटंसं मंदिर आहे. अस्ताला चाललंय आणि त्याच्या चला तर अशी छोटीशी पायवाट आहे आणि तिथून आता आपण जातोय खाली अशी. या साईडला हा बीच आहे. खूप सुंदर बीच आहे. चला मंडळी, तर आता आपण जाऊया बीचकडे आणि तुम्ही बघू शकता हे बघा, इथे जाळे वगैरे म्हणजे इथे मच्छी पण पकडली जाते कदाचित, कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलं इथे जाळी आहे. आणि या साईडला तुम्ही बघू शकता सगळी अशी नारळाची झाडं आहेत. इथे पण झालं. हे काय लिहिलंय? ट्यूसडे. हळूच लाटांचा आवाज इतका सुंदर येतोय खरंच. कोकण म्हणजे स्वर्ग. आणि असलं इथे काळे दगड आहेत. ओ माय माय माय. चला म्हणजे तो ती आता खाली बीचवर उतरतीये. वाव, समुद्र म्हणजे असा पाहिजे.
तुम्ही वाळू पण बघू शकता, अगदी छान आहे. समुद्र बघतो ना, काळे सावळे काय का. नक्कीच मंडळी, जर तुम्हाला जमलं तर नक्कीच कधीतरी या बीचवर या. कारण खरंच समुद्र तुम्ही भरपूर बघितले असतील, बीचेस तुम्ही खूप बघितले असतील, पण यासारखा बीच तुम्ही कधीच पाहिला नसेल. खरंच खूप सुंदर आहे आणि इकडची वाळूसुद्धा अगदी सफेद आणि खूप सुंदर आहे. नक्की या. आता मोठी लाट येते. हे बघा मस्त. तेवढी पण मस्त असं बीच आहे हा. Get set, go! चप्पल कुठे तुझी? इकडचे दगड जे आहेत ना, त्यांचा रंग काळा आहे आणि हे बघा दगडी कोळशासारखे हे दगड आहेत इकडचे. बघू शकता तुम्ही, मोठमोठे दगड आहेत. हा बघा हा केवढा मोठा दगड आहे. तर ते जे दगड आहेत ना, अगदी कोळशाच्या रंगाचे ते. आता काय करायचं. तर बघा हा आहे संपूर्ण बीच. हा आहे कोंडुरे बीच. किती स्वच्छ आणि किती सुंदर आहे बघा. पाठी बघ सर्फिंग करत जाऊया आई. त्यांनी पाठी लाट बघ तेवढी. आई सर्फिंग करूया. नाही आया आलं. चला मंडळी, तर हा आहे संपूर्ण बीच.
आणि वर येतात त्यांना सांगतात की नाही. शौर्य कसा वाटला बीच? चला आता घरी चाललो आम्ही. धावत चला. चला मंडळी, तर आत्ता आपण निघालेलो आहोत बीचकडून घरी जाण्यासाठी. चला तर आता चढणवरती चढायचं आहे. आपण इथेच एंड करूया. कसा वाटला बीच नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की एक सबस्क्राईब करा.